नमस्कार मंडळी. ओम महालक्ष्मी नमो नमः. मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी संकष्टी चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून श्री गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदी काळापासून सुरू आहे. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतो अशी मान्यता आहे. गणपती उपासनामध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026 मधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्टी चतुर्थीला अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. आबालवृद्धांचे आराध्य, सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. त्यामुळे दैवत्व असलेल्या गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रते करतात. त्यापैकी संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वात महत्त्वाचे व्रत मानले जाते. संकष्टी चतुर्थी ही कोणालाही करता येते. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जे निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली आणि त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मंगळवारी आलेली अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकी संकष्टी चतुर्थी भगवान श्री गणेशाला समर्पित असलेला दिवस असल्यामुळे त्या दिवशी व्रत केले तर आपल्याला जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात. मंगळवारी येणारी चतुर्थी जी अधिकच शुभ मानली जाते, त्यामुळे तिचे धार्मिक महत्त्वही खूप जास्त असते. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त असा होतो. त्यामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्ती मिळत असते. त्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विजयप्रिया या बाप्पाच्या स्वरूपाची पूजा केली जाते. या दिवशी गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा एक दिवा. मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, प्रगतीत, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा, मनोकामनाही पूर्ण होईल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम गंग गणपतये नक्की लिहा. तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. सकाळी, संध्याकाळी हा उपाय तुम्ही करायचा आहे. जर सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करणार असाल तर सकाळी 9:30च्या अगोदरच हा जो दिवा आहे तर हा आपल्याला मुलांसाठी लावायचा आहे. आणि जर संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावणार असाल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. सकाळ आणि संध्याकाळ
आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपण सकाळी देवघरामध्ये दिवा लावतो आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावत असतो. आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचे आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावायचा आहे. तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठीही हा उपाय करता येणार आहे. गणपती बाप्पांना बुद्धी, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते. तो विघ्नहर्ता म्हणून पूजला जातो. म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा ही केली जाते. गणेश हा शिव आणि पार्वतीचा मुलगा असून तो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती मानला जातो. या दिवशी काही उपाय जर केले तर या उपायामुळे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात. गणपती बाप्पांना संकट, अडथळे दूर करणारी देवतासोबतच बुद्धी आणि ज्ञानाचे देखील देवता मानले जाते. सर्व देवतांमध्ये ते अतिशय हुशार देवता आहे आणि म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच बुद्धी प्राप्त व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलाने खूप शिकावं, त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये यासाठी आईवडील भरपूर प्रयत्न करत असतात. परंतु या प्रयत्नासोबतच जर आपण काही विशेषवरती उपाय जर केले तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असेल आणि मुलांची प्रगती होत असते. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं. या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ हे तिच्या मुलाबाळांना प्राप्त होत असतं. जर तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल, सतत किरकिर करत असेल, चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल आणि कोणाचंही ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील, मुलांना नजरबाधा होत असेल तर हा दिवा तुम्ही नक्की लावा. हा दिवा जर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा या दिव्यासारखंच लख्ख प्रकाश येईल. तसेच तुमची मोठी मुलं असेल, शिक्षण घेत असेल, त्यांचं शिक्षणामध्ये मन लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा तुमची मुलगी जो काही अभ्यास करते ते मुलांच्या लक्षात राहत नसेल, सतत मुलं विसरत असतील तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होत असते आणि हाच दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लख्ख प्रकाश येतो. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या, अडचणी सुरू आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडं थोडं पंचामृत टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलेलं पाणी जे आहे तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून पाजायचं आहे. त्यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होत असते. मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहतं. मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरत नाहीत. त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीची फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळी केला तरीसुद्धा चालेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे. पण ती पणती कुठेही तुटलेली फुटलेली अशी नसावी. चांगली एक मातीची पणती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिकवरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे.
यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 5 अखंड काळे मिरे जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि 5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. भीमसेन कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा आहे आणि जी तुम्ही वात लावणार आहात तर ती तुम्हाला हळदी कुंकू लावून पिवळी करून घ्यायची आहे, लाल पिवळी करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्री गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करणं शक्य नसेल तर एकदा केलं तरीही चालेल. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 16 वेळा जप करायचा आहे आणि तुम्ही मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावल्यानंतर तुम्हाला सलग 21 दिवस हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे. 21 दिवस तुम्हाला जे दिव्यामध्ये काळी मिरी आहेत तर ते बदलायचे आहेत. एक डब्बी घ्या. डब्बीमध्ये जे काळे मिरे आहेत तर ते तुम्हाला दिव्यातले काढून त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. वाती ज्या आहेत तर त्यासुद्धा बदलायच्या आहेत. तसेच कापूर वड्या आहेत तर त्या जळून जातील किंवा त्या वितळतील किंवा तशाच राहिल्या तर तशाच ठेवायच्या आहेत, त्या बदलायची गरज नाही. फक्त दिव्याची वात आणि जे काळी मिरी आहे तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत. नवीन काळी मिरी आणि नवीन 2 वाती ज्या आहेत म्हणजेच दुहेरी वात जी आहे तर ती लावून तुम्हाला हा दिवा आपल्या मुलांसाठी देवघरामध्ये लावायचा आहे आणि जी सेवा मी तुम्हाला सांगितली तर ती सुद्धा तुम्हाला करायची आहे. सलग 21 दिवस हा उपाय करून झाल्यानंतर 22व्या दिवशी तुम्ही जे काही काळे मिरे साचून ठेवलेले आहेत, ज्या वाती असणार आहेत तर त्या तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि जाळून टाकायचे आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फक्त एवढा हा एक उपाय तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून आपल्या मुलांसाठी करून पहा. याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. मुलांमध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जे आहे तर ते जाणवतील. आता तुम्ही हा उपाय सुरू केला, 2 दिवस पूर्ण झाले. 3ऱ्या दिवशी जर स्त्रियांना मासिक धर्माला किंवा तुम्हाला बाहेर गावी जाण्याची वेळ आली तर अशावेळी तो उपाय तुम्हाला करता येणार नाही. हा उपाय तुम्ही तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये करायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण आली 3 किंवा 4 दिवस तर ते सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे 2 दिवस पूर्ण झाले, मग 3रा दिवस पकडून तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे. म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. ज्या पण घरामध्ये मुलांसाठी ही एक सेवा किंवा हा उपाय केला जाईल त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होईल. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. 1 मुलगा असेल तर एका मुलासाठी 1 दिवा लावायचा आहे. 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे तरीसुद्धा तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. आता तुमची मुलगी जर बाहेरगावी शिकायला असेल तर घरी आई किंवा वडीलसुद्धा आपल्या मुलांसाठी हा दिवा किंवा हा उपाय करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. तर हा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करावयाचा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.